यावर्षी आपण आपल्या शाळेवर जो सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे, तर या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, आमच्या शाळेतील सर्व स्टाफ आणि आपण गावकऱ्यांनी आम्हाला खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं आणि या सहकार्यातूनच आपण हा 2011चा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या सर्व गावकऱ्यांसमोर आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत। याचा मला खूप मोठा आनंद होतो आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे, तर हे कार्यक्रम आपल्या सर्वांना आवडेल अशी मी आशा बाळगून त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लहान मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, त्यांच्या अंगामध्ये विविध कला जोपासण्यासाठी हा जो आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या सर्वांना आवडेल आणि आमचे चिमुकले बालकलाकार हे चांगल्या प्रकारे सादरीकरण करणार आहेत। हे सादरीकरण आमचे सर्व सहकारी ग्रामस्थ मंडळी यांनी या कार्यक्रमासाठी अनमोल असं आम्हाला सहकार्य केलेला आहे। हा कार्यक्रम आपल्या सर्वांना आवडेल अशी मी आशा बाळगतो। जय केलं का? आजच्या या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला या DED कॉलेजमधून यावर्षी 2 आंतरभाषिता शिक्षक श्री गोरटकर सर आणि श्री बुचाले सर आपल्या शाळेला लाभलेले आहेत आणि आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी यांनी या स्पर्धेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 4-5 गीतांचा समावेश करून त्यांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी आपले 4 गीतं बसवून ते कार्यक्रमामध्ये समाविष्ट झालेले आहेत। आपल्याला या शैक्षणिक वर्षामध्ये सुभाष तिडके हे आपल्याला या ठिकाणी आमच्या शाळेला असे एक लाभलेले आहेत की यांनी या शैक्षणिक वर्षामध्ये आम्हाला या ठिकाणी एका शिक्षकाची उणीव भासू दिली नाही आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी वर्गात या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बहुमोल असं सहकार्य केलं आणि आमच्या या वर्गामध्ये एका शिक्षकाचं रूप धारण करून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक वर्गामध्ये जाऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला। तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमामध्येही त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन या ठिकाणी आमच्या या सांस्कृतिक स्पर्धेमधल्या विविध गीतांमध्ये त्यांचा सहभाग नोंदवून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर गीतं सादर करण्यासाठी प्रेरित केलं। आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांनी जो दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेला आहे, तो फार परिश्रम करून कार्यक्रम घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम चांगल्या हे होईल अशी त्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो। गावकऱ्यातर्फे कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला असले हे करतो। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोरवडतर्फे दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। या कार्यक्रमाची आठवण म्हणून एक चित्रफित काढावी असं आमच्या चाहत्यांचं आम्हाला म्हणणं आलं, त्यामुळे यावर्षी आम्ही या कार्यक्रमाची चित्रफित काढण्याची तयारी दर्शविली आणि त्या प्रकारे आम्ही ही चित्रफित काढलेली आहे। तर सदरी चित्रफितीमध्ये आमच्या चिमुकल्यांनी अतिशय सुंदर असा डान्स अभिनय केलेला आहे। यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद, सहकारी, मुख्याध्यापक, गावकरी या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये अतिशय हिरिरीने सहभाग नोंदवून या चित्रफितीसाठी सहकार्य केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो। धन्यवाद। त्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपल्या शाळेमध्ये आपल्या समोर जी चित्रफित आहे, या चित्रफित अर्थात व्हिडिओ शूटिंगच्या सहकार्यासाठी आम्हाला आपल्या गावातील दानशूर व्यक्ती श्री परमेश्वररावजी गिराम यांनी या चित्रफितीचं आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल मी आमच्या प्राथमिक शाळा पोरवडतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। प्राथमिक शाळा पोरवड येथे आपल्या इथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 26 जानेवारी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या गावातील सर्व शिक्षक वृंदांनी खूप मेहनत करून हा कार्यक्रम
आपल्यासमोर सादर केलेला आहे आणि आपल्या गावातल्या सर्व पालकांनी या कार्यक्रमामध्ये खूप सहभाग घेऊन त्यांना उत्साह वाढीला आहे। असाच कार्यक्रम सांस्कृतिक आपल्या गावामध्ये घडावा, प्रत्येक 6 जानेवारीला घडावा आणि आपल्या गावातील छोट्या छोट्या मुलांना सर आणि आपले गावकरी पालक यांनी पण त्यांचा आभार मानावे। तरी आपण एवढे आभार मानून सुद्धा आपण कमीच आहेत असं समजावून माझ्या मनोगत मी येथे सादर केले। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। हिमथळीच्या तट्टानाया, हिमथळीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा। तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती।
Thank you.